हाय, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली नियतीच्या आणि ताईच्या खेळापासून. कारण नियती आज ताईची फायनली कोच होती, कारण ती तिला विठ्ठल विठ्ठल शिकवत होती. मग त्याच्यामुळे सगळेच आम्ही हसत होतो. आणि नियती तेवढ्या ह्याच्यातून माझ्याकडे आली आणि ती काहीतरी देत होती मला आणि पडत पण होती. इतक्या पाय अडकत होतं तिचा. तिला जस्ट चालायलाच लागली ती. आणि तेवढ्या ह्याच्यातून ती गेली परत माझ्या झाडांकडं. झाडं मला लय प्रिय आहेत, पण ती उपटीत होती एक 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 एक. मग मी तिला ओढत होते, त्याच्यामुळं ती माझ्याकडं बघत होती. आणि ती तरी पण माझ्याकडे बघायची आणि परत ते झाड उपटायची. त्याच्यामुळं मी तिला दोनदा ओरडले. त्याच्यानंतर आज जायचं होतं आम्हाला रानात बोर आणायला. काजल म्हणली होती चल दीदी बोर आणायला जाऊ. मग आम्ही गेलो सोनाला बोलवायला आणि सोनूला अशी शूट करत होती. आम्ही दोघी पुढं चालत होतो. म्हणलं चला आता. रस्त्याने चालतं तसले आम्हाला बामणाची विहीर, म्हणजे ती फेमस विहीर आहे आमच्या गावाची, फार जुनी विहीर आहे. आणि दुष्काळात असं लोक जुने म्हणतात की दुष्काळात तिनेच म्हणजे सर्व गावांची तहान भागवली होती, कारण त्या विहिरीला 12 महिने पाणी असतं. चलता दिसल्या आम्हाला शेळ्या आणि त्यातलं एक छोटंसं पिल्लू ते पाठीमागच राहिलं होतं. काजल पकडायला लागली, ते पुढं गेलं. म्हणलं ते सोडून यावं त्याच्या मम्मीकडे, पण ते काय पुढंच जात होतं. मग त्या काकूंना सांगितलं आणि पुढं जाताना आम्हाला खूप सुंदर फुलं दिसले. चल म्हणलं जरा डोक्यात लावायला घ्यावं, पण लई काटे होते त्याला. टोचला एक काटा. सोनाला म्हणलं बास करा तर शूट करायचं, येऊ एवढ्याच चल पुढं. मग आम्ही गेलो. मला थांब म्हणलं येऊ दे काट्या कोट्यातून बाहेर. मग आलोत निघून. अगो फायनली आम्हाला दिसली बोराची रांग आणि हे आमचे फेमस बोरीचे झाड. म्हणजे ह्यातून एक निवडायचं आहे आम्हाला, कारण ते पिकलंच नव्हतं. मग सोनाला करीत होती शूट आणि मी काजल विचित होतो काट्या कुट्यातले बोरं. ती शूट करायची नादात ते बोरं खायचं होतं तिला, त्याच्यामुळे घेतलं तिने एक हातातून. आणि तेवढ्या ह्याच्यात मी पण घेतला डाव साधून खाल्लं एक. म्हणलं तू चिकटी खाणारच का काय. मग मी काजल वेचायला लागलो. तेवढ्या ह्याच्यातून दया आली तिला आणि 2-4 विचारून दिले मला त्या पिशवीत टाकायला बोर. 1 तासाने विचून भरली पिशवी तर नाही भरली, छटाक बरोबर नाही भेटले. मग तसंच बोर खात पुढं निघलोत. आणि ही बघा एवढी झाले होते बोरं आमची. बोरं खात चालले होते मी काजलला शोधायला. मला काय माहिती ती गेली होती चोरी करायला. शोधत होते तिला मी थोड्या वेळ थांबून. हे बघा काजल कशी शेंगा तोडती. मग मी सोनाला म्हणलं चला आम्हाला सपोर्ट कर शेंगा तोडायला, पण ती काय बाय करून गेली पळून. मग मला आणि काजलला दिसलं डुक्कर. मग आम्ही लागलो पळायला. काय सोनाला तिथंच थांबली. आणि मग पुढं जाऊन म्हणलं घे आपल्या बोरीचं एकदा लास्ट शूट, परत येणं होतंय नाही होतंय म्हणून. हे बघा पूर्ण लाईनीने सगळे बोरच आहे आणि सगळे वेगवेगळे झाड आहेत. म्हणजे सिमिलर कोणतीच बोराची टेस्ट नाही. पार तरी 10-15 झाडं असतील, त्यातून आम्हाला एकच आवडते, कारण तिची खूप टेस्ट वेगळी, आंबट आणि गोड पण आहे. आणि ती सगळ्यात आधी पिकती, पण ह्या वर्षी तिच्या बाजूची पिकली होती ही ती बोर. आणि ती मोठी होती, पण तिला शेळेवालीने तोडून ती छोटी झाली. त्यात म्हणजे 2च आहेत, त्यात 2 झाडं आहेत. तर सोनाला म्हणलं हे बघ दाखव छान आहे म्हणून सांग, म्हणजे शेजारचे व्हिडिओ बघून ते पण येते त्या बोरीला. म्हणून चाललं आम्ही आता घराकडे रस्त्याने चाललं होतं. सोनाला घेत होती पुढचं शूट. म्हणली चला तुम्ही पुढं, मी वहिनी घेते मागून व्हिडिओ. आणि बघा कशी मला फिरायला सांगत होती, उलटं सवासं चालायला सांगत होती. ही आहे बामणाची बोर आणि चिंच. त्या चिंच एवढी गोड आहे बाबा, विचारूच नको. काजल म्हणते ती चल दीदी चिंच घेऊ, पण म्हणलं तू शांत बस आता भूत असत. मग मी सोनलला दाखवण्यासाठी फुल तोडलं होतं. ह्या फुलाचं नाव मला नाही येत, पण तुम्ही कमेंट्स करून सांगू शकतात. मग मी ती लावलं केसात, पण ते काय नीट राहिलंच नाही, पडलं बदकीने. चाललोत मग तसंच घरी. ही पण बामणाची चिंच आहे, पण ह्या चिंचेला 1 वर्ष आड करून म्हणजे फळ येते. आणि झाली आमची गावात एंट्री आणि आम्ही असंच गेलो घरी. असं संपवला आजचा आम्ही दिवस. थँक्यू.